गांजाची विक्री करणाऱ्या दोघा तरुणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे। कुणाल सांगवडेकर आणि भूषण पाटील अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून गांजा, मोपेड, मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा सुमारे 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात दोन तरुण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचला होता। याच दरम्यान या ठिकाणी मोपेडवरून आलेल्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या मोपेडच्या डिकीमध्ये 505 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला। या गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या पाचगाव परिसरातील योगेश्वरी कॉलनीतील राहणाऱ्या कुणाल किरण सांगवडेकर आणि पोवार कॉलनीत राहणाऱ्या भूषण रंगराव पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून गांजा, मोपेड, 2 मोबाईल हँडसेट आणि रोख 2,250 असा सुमारे 80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।